नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे. आज दोन अडचणीबाबतीत विषय घेऊन आलेलो आहोत, जे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि त्याच्यावर चर्चा व्हायला हवी होती. पण आमच्या अनुभवातून आम्ही ते शेतकऱ्यांना त्या अडचणीतून वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दोन विषय घेऊन आलेलो आहोत. तर जे जुने शेतकरी आहेत त्यांना ते माहीतच आहेत, पण नवीन शेतकरी आणि काही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बघा, बरेचसे शेतकऱ्यांचे कोष बनत आहेत आणि चांगली गोष्ट आहे ती. आणि मार्केटला गेल्यानंतर त्यांना भाव कमी मिळत आहे, डबल कोष जास्त निघतात, डागेल जास्त निघतात. तर या बाबतीतचा आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पहा. तर पहिला विषय असा आहे की आपले कोष डबल का होतात आणि त्याच्यापासून आपण कसं वाचू शकतो. दुसरा विषय, मार्केटला आपल्याला चांगला भाव का मिळत नाही आणि त्याच्यावरले उपाय. तर पहिला विषय जो आहे तो म्हणजे डबल कोच. तर डबल कोचची सुरुवात मित्रांनो नकळत आपल्याच्यानं जे चुका होतात त्याच्यापासून डबल कोच निर्मिती होते. तर आपण ते चुका कशा कमी कराव्यात. तर बघा, अळी हे एक साईड जात असते. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे एका साईडला खूप अळ्या जातात आणि दुसऱ्या साईडला खूप कमी असतात आणि आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. तर चौथा मोड पास झाल्यानंतर आपल्याला 12वी-13वी जी फिडिंग असते, ग्रोथ पूर्ण झालेली असते. तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करावं की शेतकऱ्यांनी आपण जशी पेसिंग देतो, ज्या ठिकाणी जास्त अळ्या झाल्या आणि ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणी ते आपल्याला अळी पेसिंग द्यायची आहे, जेणेकरून बेड पूर्ण आपलं लेवल होतील. आणि नंतर चंद्रिका टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण 14वी-15वी फिडिंग चंद्रिका टाकतो. तर ते आपल्याला एक दिवस आधी म्हणजे सॅम्पल यायच्या एक दिवस आधी आपण ते तसे पेसिंग देऊन समान अळी करून घ्यायची. तर डबल कोच बनणार नाही. आणि आपण चंद्रिका टाकल्याच असतील आणि एक साईड अळी जात असेल तर तुम्ही काय करा, पहिल्या दिवशी चंद्रिका टाकल्या ना तर त्या अळ्या एक साईड जातात, तर त्या वेचून हळूच आपण ज्या ठिकाणी रिकामी चंद्रिका त्या ठिकाणी टाका. थोडी मेहनत जाईल पण डबल कोश कमी बनेल. आणि पुढच्या बॅचीला तुम्ही ते अळी 13व्या फिडिंगवर 12व्या फिडिंगवर आपण ते समान करून घ्यावी, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त आली ते कमी करून घ्यावी. तर हा त्याच्यावरला उपाय होता. तर याच्यापासून नुकसान बरंचसं शेतकऱ्यांचं असं होतं की डबल कोच बनतं, त्याला भाव नाही मिळत. शेतकरी डबल कोच मिक्स करतात आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर 100 रुपयानं भाव कमी देतात व्यापारी. तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं मिक्स करतो 1-2 किलो की जास्त भाव मिळाला पाहिजे, नकळत मिक्स होते, मजूर मिक्स करतो. तर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, ते कोश डबलचे आणि डागी कमीत कमी कसे होतील याबाबतीत लक्ष केंद्रित करणं जरुरी आहे. आपण एवढी मेहनत केली नंतर मग आपले डबल कोच झाले, डागेल झाले, तर याच्यात खूप शेतकऱ्यांना नुकसान होतो. तर या बाबतीत जागरूक होणं जरुरी आहे शेतकऱ्याला. तर तुम्ही हे दोन उपाय वापरून कसे आपले डबल आणि डागी कोश कमी होतील याबाबतीत लक्ष द्या. आणि दुसरा मुद्दा आहे की मार्केटला भाव का बरं कमी मिळतो. तर याच्यामधला एक मुद्दा आपण पहिले सांगितलेला आहे, डबल कोश मिक्स भाव कमी मिळतो, डागेल कमी मिळतो आणि मजूर पण त्याच्यामध्ये कधी लक्ष न दिल्यामुळे आपल्याला भाव कमी मिळतो. तर बघा, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. 1 क्विंटल माल असला आणि 650 रुपये त्याला भाव मिळायचा असता, तर व्यापारी आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. ते त्याचा वास घेऊन कोशाचा आणि हलवून बघतात की कच्चा आहे पक्का आहे. नंतर ते 50 रुपयाने कमी भाव दिला आपल्याला तर 5,000चं नुकसान होते. आपले डागी कोश जरी त्यात 1-2 किलो मिक्स केले आपण तर आपल्याला 5,000 रुपयाचा भुर्दंड पडतो. तर खूप मोठी रक्कम आहे. तर थोडंसं आपण काळजी घेतली ना तर आपण याच्यापासून चांगलं अजून उत्पन्न चांगलं काढू शकतो. तर बघा, आता शेतकऱ्यांनी वेचणी कधी करायची. तर वेचणी आपण बघा, बरेचसे शेतकऱ्यांना, जुन्या शेतकऱ्यांना माहीत आहे. नवीन शेतकरी काय करतात, पहिल्या दिवशी चंद्रिका टाकले तर मापणी चालू करतात. तर मित्रांनो, पहिल्या दिवशी फक्त छोटे छोटे फाउंडेशन बनतात आणि कोश जास्त बनत नाहीत. 10-20% कोश बनतात. नंतर दुसऱ्या दिवशी जास्त कोश बनतात. तर आपण काय करायचं, पहिला दिवस त्यांना घ्यायचा म्हणजे विचारात घ्यायचा आणि दुसऱ्या दिवसापासून मापणी करायची. दुसऱ्या दिवसापासून 4 दिवस आपण कोशाची मापणी करायची. नंतर 5व्या दिवशी हे राहिलेल्या अळ्या ज्या आहेत, ह्या वरच्या साईडला अळ्या दिसतात तुम्हाला, हे अळी दिसते. तर हे अळी वेचून घ्यायची, कारण की हे अळी काही कामाची नसतं आणि हे खूप कोश तिचं जे संडास केल्यामुळे आणि ते फिरल्यामुळे कोश क्वालिटी खराब होतं आणि आपला कोश मार्केटला पिवळा दिसतं. आपण दुसऱ्यांचे शेतकऱ्यांचे बघतो कोश तर ते पांढरे आणि आपले पिवळे दिसतात. तर हा पण मुद्दा लक्षात घ्यावा आणि याच्यापासून शेतकऱ्यांना बरंचसं प्रॉफिट होते, हे तुम्ही करून बघा. तर शेतकऱ्यांना तिसरा मुद्दा आपण एक छोटासा घेणार आहोत की आपण अळीला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की चंद्रिका टाकण्याचं काम संपलं का, तर नाही. तर व्हेंटिलेशन आणि आर्द्रता थोडी कमी करायची, 40-50% आर्द्रता ठेवायची, जेणेकरून तिला रोग होणार नाही.
नाहीतर मग काय होतं कोच बनवल्यानंतर अळी मरते आणि नंतर मग तो पिपा हलत नाही. त्याच्यामुळे पण शेतकऱ्यांना मार्केटला नेल्यानंतर काळे डाग पडतात, ग्रासरीग्रस्त अळी होते. तर शेतकऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे आपला, जेणेकरून मार्केटला माल चांगल्या पद्धतीने पोचला ना तर त्याच्यापासून शेतकऱ्याला चांगला फायदा होईल. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही हे कालच लेवल केलेली आहे. तर खूप पातळ कोश केलेले आहेत, सर्व समान कोश आहेत. आणि आजचा फक्त दुसरा दिवस आहे, तारखेनुसार घेतलं तर तिसरा दिवस आहे. जसं परवाच्या दिवशी आम्ही 10ला टाकल्या चंद्रिका, तर कालचा एक दिवस 10ला, आजचा 10 वाजता मी व्हिडिओमध्ये दुसरा दिवस. पण तारखेवाईज घेतलं तर हा तिसरा दिवस आहे. तर या आपण ज्या वेळेस चंद्रिका टाकल्या त्या वेळेसपासून आपण लक्ष द्यायचं. तर असं केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, हेच एक उद्दिष्ट आहे. तर आमची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात नक्की कळवा. नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अडचणीवर व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि जो शेतकरी मार्केटला आणि रेडिंग चालू आहे त्यांनी या व्हिडिओकडे लक्ष देऊन आपला फायदा करून घ्यावा. नमस्कार शेतकरी मित्रांनो.